नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. सांगलीतून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. सांगलीतील विश्रामबाग चौक ते लक्ष्मी मंदिर रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलावर एक अत्यंत भीषण अपघात झाला. एका भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत सांगली शासकीय रुग्णालयाची तरुण महिला डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉक्टर खुशी पवन मुदंडा असे 24 वर्षीय मृत महिला डॉक्टरचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात आणि सांगली शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन तरुण डॉक्टरांवर काळाने झडप घातली आहे. नागपूरच्या रहिवाशी असलेल्या डॉक्टर खुशी मुदंडा या सांगलीच्या शासकीय रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास आपली ड्युटी संपवून त्या त्यांचे सहकारी डॉक्टर योगेश लड्डा यांच्यासोबत मोपेडवरून नाश्ता सेंटर शोधण्यासाठी बाहेर पडल्या. अधीक्षक कार्यालयासमोरील उड्डाण पुलावर समोरून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की डॉक्टर खुशी आणि डॉक्टर योगेश हे दोघेही पुलावर रस्त्यावर फेकले गेले. डॉक्टर खुशी यांना कमरेजवळ आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने भारतीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात दुचाकी चालवणारे डॉक्टर योगेश लड्डा हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून रुग्णसेवा करून बाहेर पडलेल्या एका तरुणाने होतकरू डॉक्टरचा अशा प्रकारे अपघातात अंत झाल्याने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत. मात्र रात्रीच्या वेळी उड्डाण पुलावरून चालणाऱ्या भरधाव गाड्यांवर पोलिसांचे नियंत्रण कधी येणार असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त लोकसंदेश न्यूज सांगली. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.